राम राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय श्री सीताराम। आज हा व्हिडिओ आत्ता पाहत असलेल्या माझ्या प्रत्येक बंधू भगिनींना मी आवर्जून एक बाब सांगू इच्छित आहे की एकतर आत्ता हा जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तो आवर्जून मी का बनवतो आहे आत्ता, मला व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड करून तुमच्यासमोर प्रदर्शित करण्यासाठी एकतर खूप जिकिरीने वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून आज हा आवर्जून व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आता गेली 45 वर्षांपासून मी पुण्यामध्ये वास्तव्य करतो आहे। पुण्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांमध्ये माझ्याकडे बंधू भगिनी ज्या काही आपापल्या अडचणी समस्या घेऊन येत असतात त्यांच्यासाठी त्या समस्याच्या निरसनाच्या इच्छापूर्तीच्या निरसनाच्या अनुषंगाने मला जे काही करायचं ते मी करत असतोच आहे। आता जे माझी भेटीची वेळ घेऊन अपॉइंटमेंट घेऊन माझ्यापर्यंत पोचतात त्यांचा भाग वेगळा आहे, परंतु काही बंधू भगिनी काही कारणास्तव माझ्यापर्यंत पोचू शकत नाहीत। मग अशांकरिता आता काय होतं, व्हिडिओच्या थंबनेलमध्ये जे काही संपर्क क्रमांक दिसतात स्क्रीनवर ते संपर्क क्रमांक पाहून अनेक बंधू भगिनी विनंती करतात संपर्क करून की आम्हाला फोनवर काही मार्गदर्शन मिळू शकेल का, आम्ही अमुक एका कारणास्तव त्या कारणामुळे तिथे पोचू शकत नाही, दूर आहे वगैरे असं तसं हे जे काही असतं त्या अनुषंगाने अशा अनेक बंधू भगिनींना आपल्या ठराविक काही विशिष्ट अडचणी समस्या निरसनाच्या अनुषंगाने घर बसल्या केवळ या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ व्हावा या अनुषंगाने आत्ताचा व्हिडिओ बनवतो आहे। कारण आत्तापर्यंत आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे शहाजी ढेंगळे चालीसा रचनाकार या नावाचं, या चॅनलवर आत्तापर्यंत मी जे जे काही व्हिडिओज बंधू भगिनींच्या लाभासाठी प्रदर्शित करीत आलेलो आहे त्या व्हिडिओंचा जसा हजारो बंधू भगिनींना लाभ होत चाललेला आहे, आत्तापर्यंत लाभ होत आलेला आहे। आणि या अनुषंगाने जेव्हा काही बंधू भगिनी मला समक्ष भेटून समाधान व्यक्त करतात, आनंद व्यक्त करतात की दादा आम्ही तुमचा अमुक एक व्हिडिओ पाहिला, त्यातून तुम्ही जे काही मार्गदर्शन केलं आहे त्यानुसार आम्ही असं असं केलं आणि आमचं हे मनोरथ पूर्ण झालं, हे असं जेव्हा कानी पडतं तेव्हा खरोखरीच अगदी मनापासून श्री नवनाथ महाराजांचे माझे जे आराध्य आहे सर्व आहे त्यांचे मनापासून आभार मानले जातात, माझ्याकडून आपसुकरित्या गुरुवर्यांचे माझे आभार मानले जातात। कारण हे जे काही सेवा कर्म आता गेली इतक्या वर्षांपासून माझ्या हातून घटित होत चाललंय त्याला खरोखरीच नवनाथांची कृपा आहे, गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे। भले गुरुदेव आता मोक्षलीन अवस्थेमध्ये असले तरी त्यांच्या छत्रछायेशिवाय हे एवढं यशस्वीरित्या अगदी स्वतःलाही समाधान देत राहील असं सेवा कर्म घटित होणं अशक्य आहे हे मीही जाणतो आहे। आता भूतकाळामध्ये माझ्या हातून समजा जे जे काही प्रदर्शित झालेलं सेवा कर्म आहे, उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर श्री रामनाम चालीसा, राम नामाची ही जी चालीसा आहे श्री रामनाम चालीसा जी माझ्या हातून रचना झाली, बरं ती प्रदर्शित झाली, सेवा कार्यासाठी घराघरात पोचत राहिली अखंडितपणे, बंधू भगिनींना जो काही त्याचा लाभ व्हायचा तो होत चाललेला आहे अशी श्री रामनाम चालीसा। त्याचबरोबर श्री सप्तशृंगी चालीसा की जी प्रत्येक बंधू भगिनीला शक्तीचा जोड देऊन त्यांना सुखद जीवनाची अनुभूती येत राहण्यासाठी कामी येईल अशी श्री सप्तशृंगी चालीसा जेव्हा माझ्याकडून रचल्या गेली, ती प्रकाशात आली, घराघरात पोचत गेली,
आता हे जे आहे, अगदी तुम्ही गुगलवर यूट्यूबवर जरी सर्च केलं श्री रामनाम चालीसा, श्री सप्तशृंगी चालीसा, तरी बसल्या जागेवर तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर श्री दावजी पाटील महाराजांची समाधी आरती, म्हणजे दावजी बाबा समाधी आरती ही जी काही सर्वात मोठे म्हणजे तंत्रशक्तिपीठ हे जे भूतलावर आहे, जशी देवीची 51 शक्तिपीठं आहेत, तसं सातारा जिल्ह्यात सुरूर गावामध्ये श्री दावजी पाटील महाराजांचं तंत्रशक्तिपीठ आहे, जिथे दावजी बाबांनी 18व्या शतकामध्ये जिवंत समाधी घेऊन आज 21व्या शतकापर्यंत सातत्याने लोकांच्या अडीअडचणी, समस्या, संकट, इच्छापूर्ती याच्यातून त्यांचं लोककल्याणार्थ सेवाकार्य हे चालूच आहे. म्हणजे आता दावजी बाबांबद्दल महात्म्य मी या व्हिडिओमध्ये फारसं सांगत नाही, कारण आपलं हे जे शहाजी ढेंगळे चालीसा रचनाकार नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर सर्व काही तुम्हाला उपलब्ध आहे. म्हणजे याच दावजी बाबांना अगदी बंगालमधले सुद्धा आणि इतरचे सुद्धा मोठमोठे तांत्रिक थरथर कापायचे, अक्षरशः मोठमोठे तांत्रिक दावजी बाबांचे शिष्य बनण्यासाठी धडपडायचे. म्हणजे दावजी बाबांना साक्षात महाकाली मातेने प्रगट होऊन दर्शन द्यावं इथपर्यंत त्यांची भक्ती. त्यांनी ज्या काही सर्व प्रकारच्या विद्या, तंत्र, जगतातलं सगळं तंत्र मंत्र जे काही अवगत केलं, सिद्धी अवगत केल्या, अशा दावजी बाबांच्या जिवंत समाधीस्थळाचं, तंत्रशक्तिपीठाचं एक हातून सेवाकर्म घडण्याच्या अनुषंगाने जे माझ्या हातून दावजी पाटील समाधी आरती रचल्या गेली, जी घराघरात पोचते आहे, पोचलेली आहे, लोकांना, बंधू भगिनींना त्याचा लाभ होतो आहे. बरं, महाकाली मातेचं, श्री काळेश्वरी मातेचं, मांढरदेवी काळूबाईचं किंवा दावजी बाबांच्या मंत्राचं, हे गुप्त तंत्रशक्तीचे, तंत्रजगतातल्या मोठ्या मंत्रानिशी मी जे काही बंधू भगिनींना लाभ होण्याच्या अनुषंगाने या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आत्तापर्यंत प्रयत्न करीत आलेलो आहे. किंवा इथून मागेसुद्धा आपले जे काही इतर 3 यूट्यूब चॅनल आहेत, श्री नवनाथ सत्वतीर्थ नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, रामनाम महिमा सेवा मंडळ या नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, आणि भक्ती TV9 या नावाचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या 4 यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे जे काही हातून बंधू भगिनींच्या कल्याणाचं, सौख्यप्राप्तीचं सेवाकर्म माझ्या हातून घटित होतं आहे, आणि त्याबाबत जेव्हा याच बंधू भगिनी समक्ष भेटून जेव्हा म्हणतात की नाही दादा, खरोखरीच आम्हाला याचा लाभ झाला, हे आमचं काम झालं, ते आमची इच्छा पूर्ण झाली, तेव्हा ही या दादा नावाच्या व्यक्तीची तीळ मात्र श्रेयाची बाजू नाही, हे आवर्जून सांगतो. ही श्री नवनाथ महाराजांची कृपा आहे. लाभ घेत चला. आजचा हा व्हिडिओसुद्धा मी अशा हेतूने बनवतो आहे की जे काही बंधू भगिनी माझ्यापर्यंत पोचू शकत नाहीत, येत नाहीत, पोचता येत नाही, त्यांना शक्य होत नाही, त्यांना घर बसल्या त्यांच्या समस्येतून बाहेर पडता यावं, त्यांची विशिष्ट इच्छा पूर्ण व्हावी, या अनुषंगाने काही ठराविक समस्यांना धरून दुर्मिळ असे उपाय, जे तुम्ही उपाय आत्तापर्यंत ऐकलेले नाहीत, केले त्याहून नाहीत, पण आज हे जे उपाय तुमच्या एका विशिष्ट समस्येला धरून जेव्हा तुमच्या कानी पडत आहेत, तेव्हा खरोखरीच त्याचा लाभ करून घ्या. कारण हे माहिती पडण्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या गुप्त लाभाच्या गोष्टी समोर येण्यासाठी सुद्धा काहीतरी पुण्य संचित असावं लागतं, नशिबाची साथ असावी लागते, आणि ती तुम्हा आत्ता बंधू भगिनींकडे आहे काही प्रमाणात. त्यामुळेच खरोखरीच हा लाभ आता तुम्हाला होतो आहे. आवर्जून त्याचा या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण लाभ करून घ्या स्वतःसाठी. आणि अगदीच त्यातूनही काही वाटलं तर या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये स्क्रीनवर तुम्हाला जे संपर्क क्रमांक दिसत आहेत, क्रमांकावर संपर्क करून माझी अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही मला भेटू शकता. फक्त तातडीची वेळ मिळावी भेटीची असा आग्रह धरू नका.
कारण एकतर ही जी वेळ द्यायची असते बंधू भगिनींसाठी ते अगोदरच खूप प्रतीक्षेत असतात. आता इतक्या वर्षांपासून मी जे पाहत आलेलो आहे, दूरदूरून बंधू भगिनी प्रतीक्षेत असतात भेटीच्या वेळेच्या. मग त्यांना डावलून तुम्हाला तातडीने वेळ देता येणं शक्य होत नाही. हा भाग इथे फक्त थोडं समजून घ्या. आता महत्त्वाचा मुद्दा काय की तुमच्या काही ठराविक समस्या ज्यांच्याबाबत मी जे काही दुर्मिळ उपायाचं आता वक्तव्य तुमच्यासमोर करतो आहे, हे उपाय अत्यंत दुर्मिळ आहेत. हे तंत्रमंत्र जगतातले अत्यंत प्रभावी उपाय आहेत, ज्याने चमत्कारिकरित्या अनुभूती येते. फक्त सांगितल्यानुसार तुम्ही गांभीर्यपूर्वक त्याचं अनुकरण करा. काय आहे सर्वात प्रमुख समस्या जी काही घराघरात पाहायला मिळते की अपत्य प्राप्ती होत नाही. विवाहाला दीर्घ कालखंड लोटून सुद्धा मुलं बाळच होत नाहीत, पाळणं हलत नाही घरात. अशा बंधू भगिनींना अत्यंत प्रभावी असा उपाय आता सांगतो आहे, तो गांभीर्यपूर्वक करा. ज्या दाम्पत्याला विवाहाला दीर्घ कालखंड लोटून सुद्धा अनेक प्रकारचे औषधोपचार मोठमोठे खर्च करून सुद्धा मुलबाळ होण्यामध्ये अडथळा आहे, त्यांनी फक्त एक काम करायचं. गोमातेचं एक पेलाभर दूध म्हणजे गाईचं एक पेलाभर दूध वटवृक्षाला म्हणजे वडाच्या झाडाला त्याच्या बुंदक्यापाशी त्याच्या मुळ्या म्हणजे वडाच्या झाडाची एखादी मुळी जिथे जमिनीमध्ये शिरकाव करताना आत गेलेली दिसते, दृष्टीस पडते, अशा मुळीच्या ठिकाणी पती पत्नीने मिळून एक पेलाभर गाईचं दूध फक्त अर्पण करायचं. आणि हे किती दिवस करायचं तर 40 दिवस करायचं. सूर्योदय ते सूर्यास्ताच्या मध्ये, सूर्यास्तानंतर हे करायचं नाही. आणि 40 दिवस अशा रीतीने गाईचं दूध तिथे पती पत्नीने मिळून अर्पण करताना खबरदारी एकच घ्यायची की मासिक विटाळाच्या 4 दिवसांमध्ये तिथे जायचं नाही, हा विधी करायचा नाही. एवढी एकच विटाळाची बाजू इथे क्षम्य आहे 4 दिवसांची. अन्यथा 40 दिवस दुसऱ्या कोणत्या कारणास्तव त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही. अशा रीतीने तिथे दूध अर्पण केलं गोमातेचं वटवृक्षाच्या बुंदक्यापाशी, मुळी जिथे शिरकाव करते जमिनीमध्ये शिरताना दिसते अशा ठिकाणी, तर अत्यंत चमत्कारिकरित्या अपत्य प्राप्तीचा मार्ग खुला होतो आणि होतोच. आता हेच 40 दिवस जेव्हा पूर्ण होतील त्यानंतर पुढे फक्त एक करायचं की कुलदैवत आणि कुलस्वामिनीला स्वतःच्याच घरातल्या देवघरामध्ये प्रत्येक गुरुवारी पंचामृताचा नैवेद्य पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणीतरी एकाने दाखवायचा. म्हणजे काय की अगदी चमचाभर बनलं पंचामृत तरी चालेल. थोडं गाईचं दूध, थोडं गाईचं तूप, दही, मध, साखर या 5 घटकांनी चमचाभर पंचामृत बनवायचं आणि कुलदैवत कुलस्वामिनीला नैवेद्य दाखवायचा. एवढं फक्त घरामध्ये अपत्य येईपर्यंत पुढे करायचं. हा गांभीर्यपूर्वक उपाय करा. अपत्य प्राप्तीची मनोकामना श्री नवनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने या तंत्राद्वारे अगदी चमत्कारिकरित्या पूर्ण होईल, याच्यात तीळ मात्र शंका नाही. आता दुसरा भाग काय की विवाह ठरत नाही, म्हणजे घरामध्ये एक कन्यारत्न विवाहाचा आहे, पुत्ररत्न आहे, कोणी असू देत, मुलाचं लग्न ठरत नसू देत किंवा मुलीचं लग्न ठरत नसू देत, काय करायचं फक्त ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी प्रयत्न चालू आहेत
त्यांच्या हातून फक्त एकच गोष्ट झाली पाहिजे, ती म्हणजे पारिजातकाचं जे रोप असतं, पारिजातक म्हणजे पांढऱ्या रंगाचं फूल असतं आणि मागे लालसर केसरी रंगाची त्याला दांडी असते, सुगंधी फूल असतं. हे पारिजातकाचं जे वृक्ष आहे याला स्वर्गीय वृक्ष म्हणतात, कारण हा स्वर्गलोकीचा वृक्ष आहे. आणि बोलीभाषेमध्ये तुम्ही काय ऐकता की विवाहाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात, प्रत्यक्षात हे भूतलावर घडतं. त्यामुळे फार जरी खोलवर ज्ञान त्याबाबत तुम्हाला नसलं तरी फक्त एकच करायचं की ज्या मुलाचा किंवा ज्या मुलीचा विवाह व्हायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे प्रयत्न चाललेत, अडथळा येतो आहे, त्या मुलाने किंवा त्या मुलीने नित्यनियमितपणे फक्त पारिजातकाच्या रोपाला सकाळी स्नान झाल्यावर पेलाभर पाणी अर्पण करायचं, पेलाभर जल अर्पण करायचं. हे म्हणाल किती दिवस दादा? तर विवाह ठरेपर्यंत. कारण एकदा पारिजातकाच्या रोपाला पाणी घालायला सुरुवात झाली की लवकर विवाह ठरतो. त्यामुळे हे तुम्हाला फार काळ करावं लागणार नाही. आता हे पारिजातकाचं रोप तुम्ही जवळपास असलेल्या नर्सरीतून एखाद्या छोट्या कुंडीत सुद्धा आणू शकता. आता पुढे काय की व्यवसाय धंद्यामध्ये त्रास होत असतो. व्यवसाय लहान असो, मोठा असो, मध्यम स्वरूपाचा असो, कुठल्याही प्रकारचा असो, व्यवसायात नुकसान होणं, अपयश येत राहणं, व्यवसायात इतर अनेक त्रासांना सामोरं जावं लागणं, इथे एकच करायचं. त्या व्यावसायिकाने दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडण्यापूर्वी पांढरे तीळ, उजव्या हाताचा अंगठा आणि उजव्या हाताचं मधलं बोट याच्या चिमटीमध्ये जेवढे पांढरे तीळ बसतील तेवढे तोंडामध्ये टाकायचे आणि डाव्या बाजूच्या 2 दाडांखाली चावत चावत उंबरठा ओलांडून घराच्या बाहेर पडायचं. हा फक्त नित्यनेम करा. आणि प्रत्येक सोमवारी जवळपास असलेल्या शंकर मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर 11 नागकेशर अर्पण करायची. नागकेशर म्हणजे काय? तर लवंगाच्या आकाराचं असतं, तांबूस पिवळसर रंगाचं असतं आणि हे नागकेशर आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात मिळतं. एक 50-100 रुपयाची जरी आणून ठेवली नागकेशराची फळं तरी खूप होतात. त्यातली मोजून 11 नागकेशरं कागदाच्या पुडीत बांधून न्यायची सोमवारच्या दिवशी आणि शिवलिंगावर उजव्या हाताने अर्पण करायची. म्हणजे नागकेशराचा हा जोड आणि तिळाचा सांगितल्यानुसार तो जोड एवढं जर केलं तर व्यवसायातलं अपयश, नैराश्य, नुकसान, अन्य प्रकारचे त्रास हे तुमच्यापर्यंत पोचत नाहीत. हे एक कटू सत्य आहे, त्याचा फक्त अनुभव घ्या. आता पुढे काय की स्वतःच्या मालकीची वास्तू होत नाही. बरं, भाड्याच्या घरात किती दिवस राहायचं यालाही मर्यादा असते. आता काय होतं, स्वतःची वास्तू, स्वतःच्या मालकीची वास्तू फक्त राहतं घरच अशातला भाग नाही. मग दुकान, व्यवसायाची वास्तू, काही स्वतःच्या मालकीची कुठल्या प्रकारची वास्तू, मोकळी जमीन, भूखंड होत नसेल तर एकच करायचं, प्रत्येक मंगळवारी तांबूस रंगाच्या गाईला, जवळपास गवळीवाडा असेल किंवा इतर कुठे गायी उपलब्ध असतील तर तिथे प्रत्येक मंगळवारी तांबूस रंगाच्या गाईला स्वतःच्या उजव्या हाताच्या तळव्यावर एक गुळाचा खडा पकडून ठेवून हात उघडा करून गाईला तो गुळाचा खडा चारायचा. कशा रीतीने हात पकडायचा? तर गाईची जीभ ही तुमच्या तळहातावरच्या रेषांना थोडी का होईना स्पर्श झाली पाहिजे, तो गुळाचा खडा ती खात असताना. आणि एकदा का तुमच्या तळव्यावर तिची जीभ स्पर्श झाली, तिने गुळाचा खडा खाल्ला की तोच हात तिच्या पृष्ठभागाला, शेपटीकडच्या बाजूला स्पर्श करायचा आणि दर्शन घेऊन निघून यायचं. हे फक्त प्रत्येक मंगळवारी सूर्योदय ते सूर्यास्ताच्या मध्ये तुम्ही करत चला. स्वतःची वास्तू, स्वतःच्या मालकीची वास्तू अगदी चमत्कारिकरित्या केव्हा कशी झाली हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. आता पुढे काय की एखाद्याला कर्जाचा खूप त्रास होतो. कर्जात तो व्यक्ती कसा अडकत गेला
थोडं कर्ज होतं ते वाढत कसं गेलं, आज देणेकऱ्यांचा वित्त संस्थांचा जो ससेमिरा त्रास असह्य होत चालला आहे. बरं, याच्यात कर्ज कितीही असू देत, लाखोंचं नाही कोट्यवधींचं असू देत, कितीही त्रास होत असू देत सद्यस्थितीत, फक्त एक काम करायचं, एक तंत्र. कुठलं? प्रत्येक शनिवारी सूर्यास्ताच्या नंतर संध्याकाळच्या वेळी 9 वाजायच्या आतमध्ये पिंपळाच्या झाडाच्या बुंदक्यापाशी एक काळा खजूर अर्पण करायचा, त्यासोबत एक छोटा गुळाचा खडा अर्पण करायचा आणि तिथे 2 कापराच्या छोट्या वड्या प्रज्वलित करायच्या आणि 7 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला मारायच्या आणि दर्शन घेऊन निघून यायचं. असं प्रत्येक शनिवारी फक्त तुम्ही चालू करा, चालू ठेवा. आपसूक कर्जातून बाहेर पडण्याची सगळी अनुकूलता अवतीभोवती निर्माण होत जाईल. देणेकऱ्यांचा वित्त संस्थांचा होत असलेला त्रास नियंत्रणात येऊन हळूहळू तो नष्ट होत जाईल आणि कर्जमुक्तीचा अपेक्षित असलेला दिवस तुम्ही याच जन्मात, याच आयुष्यात पाहू शकाल. की तुम्हाला भले आत्ता वाटत असलं की या आयुष्यात, या जन्मात कर्ज फिटेल की नाही, की प्राण त्यागावा लागतोय, अशी जरी बिकट अवस्था असली तरी त्यातून हे तंत्र तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. एवढं फक्त करा. आता पुढे काय होतं की देवाचं खूप काही करतो आपण म्हणण्यापेक्षा की अशा काही बंधू भगिनी की देवाधर्माचं खूप काही करत आलेले आहेत दीर्घ कालखंडापासून, पण तरीसुद्धा अपेक्षित अशी अनुभूती येत नाही. त्रास कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. देवावरचं विश्वास, श्रद्धा डळमळीत होत चालली. मग हे सगळं निरर्थक आहे का, निष्फळ ठरत चाललं आहे हे जाणवत चाललं आहे. अशा अवस्थेत असं जर जाणवत असेल तर फक्त एक काम करायचं. प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी देवघरामध्ये कुलदैवत कुलस्वामिनीला नागिनीच्या पानावर, म्हणजे खायचं जे विड्याचं पान असतं ते उजव्या हाताच्या तळव्यावर ठेवायचं. कसं? तर गुळगुळीत बाजू वर ठेवायची पानाची. पानाचा देठ कुलदैवत कुलस्वामिनीकडे करायचा, त्याचं टोक स्वतःकडे करायचं पानाचं आणि पानाच्या मध्यभागी थोडे तांदूळ ठेवून त्याच्यावर 2 कापराच्या वड्या ठेवायच्या, त्या प्रज्वलित करायच्या आणि 3 वेळा कर्पूराग्नी कुलदैवत कुलस्वामिनीला द्यायचा. म्हणजे 3 वेळा ओवाळायचं. ते ओवाळत असताना उजव्या हातानेच ओवाळणार आहात तर डाव्या हाताचा स्पर्श उजव्या हाताच्या कोपऱ्याला करायचा, म्हणजे दोन्ही हातांनी ओवाळल्यासारखं होतं. आणि एवढं 3 वेळा ओवाळून झालं की तेच पान समोर ठेवायचं. त्याच्यावरचा अग्निपूर्ण विजेपर्यंत, शमन होईपर्यंत हात जोडून बसायचं आणि त्यानंतर मग ते पान, त्याच्यावरचे ते तांदूळ राहिलेले, हे सगळं एका छोट्या पिशवीत कागदात ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये ते विसर्जित करायचं. असं प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी करत चला. जे काही चमत्कार तुमच्या अनुभवात येत राहतील ते तुम्ही शब्दात सांगू शकणार नाही. एवढी मोठी नवनाथ महाराजांची कृपा होते. हे सगळं तंत्रमंत्र जे काही आहे हे सगळं नाथांच्या सिद्धी वलयातून आत्ता या दादा नावाच्या मुखातून तुमच्या कानी पडतंय. काय असतं की तुम्ही कोणताही उपाय जेव्हा करता की नाही, तो उपाय तुम्हाला सांगितला कोणी, याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तो उपाय तुम्ही एनकेनं माध्यमातून ऐकला, तुमच्या कानी पडला किंवा तुम्ही कुठेतरी लिहिलेलं वाचलं मग केला, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. आता इथे मी काही स्वतःच्या तोंडून स्वतःचं मोठेपण काही कुठल्या प्रकारे सांगू इच्छित नाही. स्वतःचा परिचय फार आता त्याहून करून देत बसत नाही. हे कोणासाठी बोलतोय की आज पहिल्यांदाच जे बंधू भगिनी माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी. इतरांचा प्रश्नच नाही, ते सर्व जाणतात. पण नव्याने आज पहिल्यांदाच जे कोणी बंधू भगिनी व्हिडिओ पाहत आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून लाभ घेण्याचा प्रयत्न करू इच्छित आहेत, त्यांनी हे आपलं शहाजी ढेंगळे चालिसा रचनाकार नावाचं यूट्यूब चॅनल आवर्जून पाहावं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी हे तुमच्या लक्षात येतील आणि ज्याला तुम्ही आत्मविश्वास म्हणता स्वतःचा किंवा एक हुरूप येणं,
मनाला आनंद वाटणं या संदर्भात जे काही अपेक्षित आहे ते सगळं तुमच्या निदर्शनास येईल. फक्त या चॅनलवरच्या कोणत्याही व्हिडिओला तुम्ही वरकरणी जरी पाहिलं तरी तो तुमचा हेतू सफल होईल. फक्त काय आहे, आता हे जे काही दुर्मिळ उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत, जसे सांगितलेले आहेत तसेच फक्त करण्याचा प्रयत्न करा. चमत्कारिकपणे असा अनुभव येईल की तुम्ही स्वतःहून या थंबनेलमध्ये जे संपर्क क्रमांक दिसत आहेत त्याच्यावर क्रमांक करून माझी भेटीची वेळ घेऊन भेटून तो आनंद व्यक्त करण्यासाठी निश्चितपणे येणार, याच्यात शंका नाही. ही सगळी नवनाथांची लीला आहे जे काही आहे ते. पण एक बोलण्याचा भाग सांगितला असो. आता या आपल्या समस्या निरसनाच्या चर्चेला पूर्णविराम देतो आणि आपली रजा घेतो. जय श्रीराम, जय श्री सीताराम. राम राम, राम राम. जय श्री सीताराम, राम राम. आज का ये जो वीडियो है, इस वीडियो के माध्यम से सभी भाई बहनों को एक विशेष लाभ होने वाला है. ये ऐसा कि मेरे पास जितने भी भाई बहन आते हैं अपनी समस्याओं का हल निकालने के लिए, और उनके लिए मैं जो कुछ भी सिद्ध सत्व का इस्तेमाल करके जो कुछ भी उनकी सहायता करता हूँ, उसका लाभ तो सभी को मिल पाता है. जो मेरे पास पहुँच जाते हैं वो भाई बहनों के लिए. लेकिन ऐसे भी कुछ भाई बहन हैं जो मुझ तक पहुँच नहीं पाते किसी न किसी वजह से. तो उनकी एक हमेशा पूछताछ चलती रहती है कि स्क्रीन के ऊपर जो भी संपर्क क्रमांक दिखाई देते हैं उस पर संपर्क करके वो पूछते हैं कि फ़ोन पर कुछ ऐसा मार्गदर्शन मिल सकता है. तो ऐसे सभी भाई बहनों को एक ही अंतिम ब्रह्मास्त्र उपाय इस वीडियो के माध्यम से मैं अभी शीघ्र लाभ हेतु पहुंचा रहा हूँ. इसका अवश्य लाभ उठाइए. क्या है, जब सभी रास्ते बंद हो जाते हैं, ऐसी समस्याओं से परेशानियों से इंसान घिरा होता है कि सामने अंधकार ही अंधकार नजर आता है. फिर चाहे समस्या कोई भी हो, रोग ऋण शत्रु की हो या तन मन धन से संबंधित कोई भी हो, मनोकामना किसी भी तरह की हो, उसमें सबसे शीघ्र प्रभावशाली इस कलयुग की जो शक्ति है, माँ बगलामुखी. बगलामुखी माता मतलब ब्रह्मास्त्र महाविद्या है 10 महाविद्याओं में. और कलयुग में माँ बगलामुखी की महिमा ऐसी है कि सिर्फ माँ को प्रार्थना भी अज्ञानवश पहुँचाए सेवा में, तो भी शीघ्रता से जो कुछ भी समस्या है, जो कुछ भी मनोकामना है, उसमें माँ की कृपा बरसने शुरू होती है. और उसी महा उपाय का इस वीडियो के माध्यम से मैं आपको लाभ पहुंचाने का प्रयास कर रहा हूँ. इस वीडियो में
माँ बगलामुखी सेवा में इच्छा पूर्ति प्रार्थना अभी वीडियो के अंत में आप जो सुनेंगे, इसको यदि रोजाना एक बार भी सुनेंगे तो माँ बगलामुखी की कृपा से आपकी कोई भी परेशानी हो तुरंत दूर होने में आरंभ हो जाएगा और आपकी कोई भी मनोकामना हो असंभव से संभव हो पाएगी। ये माँ बगलामुखी की महिमा इच्छा पूर्ति प्रार्थना रोजाना सुनने से, माँ को सुनाने से अनुभूत होने लगती है। इसका लाभ अवश्य लेना। अभी वीडियो के अंत में माँ बगलामुखी इच्छा पूर्ति प्रार्थना ध्यान से सुनना और घर बैठे ही अपनी समस्या, अपनी इच्छा पूर्ति का शीघ्रता से समाधान पाने का ये जो उपाय आपको बताया है, इसको आजमा लेना। जय श्री राम, जय श्री सीताराम, जय माँ बगलामुखी, जय माँ बगलामुखी। अभी इस समय यह वीडियो के माध्यम से आप जो बात सुन रहे हैं, देख रहे हैं, इसके लिए भी अपने भाग्य का साथ जरूरी है। इतना ही नहीं बल्कि यह संपूर्ण वीडियो को सुनकर, देखकर इसका अनुकरण करना, इस बात को अपने जीवन में आजमा कर इसके द्वारा लाभ उठाना, यह भी भाग्य से ही संभव होता है। इसके लिए यह संपूर्ण वीडियो आपका 8-10 मिनट का समय लेकर आपको जो लाभ दिलवाने का प्रयास कर रहा है, उसे ध्यानपूर्वक सुनते हुए, देखते हुए समझने वाले भाई बहन सच में भाग्यशाली ही हैं। धन प्राप्ति के लिए, धन की वृद्धि के लिए, धन संचित करने के लिए एवं अपने धन को सुरक्षा पूर्वक शुभ बरकत के साथ कायम बनाए रखने के लिए सबसे जरूरी एक ही बात हमेशा काम आती है और वह है कि अपना स्वयं का भाग्य निरंतर जागृत रहना। स्वयं का भाग्य ही जागृत न रहे, भाग्य का साथ ना मिलता रहे तो चाहे कितनी भी विद्वत्ता पूर्वक होशियारी के साथ अपने ज्ञान और अध्ययन के द्वारा अपनी तर्क शक्ति का इस्तेमाल करते हुए किसी भी माध्यम से धन का निवेश करके कुछ लाभ की उम्मीद रखेंगे तो भी निराशा और अपयश ही अनुभव में आता है। इसमें कुछ भी संदेह नहीं है, क्योंकि जोखिम भरे किसी क्षेत्र में कुछ लाभ हेतु अपने धन का निवेश करने से पहले अपने स्वयं के भाग्य को जगाना, भाग्य को जागृत रखना, इस बात को लेकर सोचना एवं प्रयास करना, यह काम सबसे पहले करना चाहिए। फिर चाहे आप किसी देवी देवता को मानते हो या ना मानते हो, लेकिन भाग्य का साथ कायम बना रहने के लिए दैवीय कृपा ही काम आती है। यह बात हमेशा ध्यान में रखनी ही होगी। कलयुग के इस वर्तमान समय में हमारे आपके भाग्य को जगाने वाली एवं कायम जागृत रखने वाली एकमात्र शक्ति इस धरती पर मौजूद है और वह है माँ बगलामुखी, जिसमें श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली, इन तीनों महाशक्ति का महासंगम एक साथ सम्मिलित है। माता बगलामुखी इस संपूर्ण ब्रह्मांड की ब्रह्मास्त्र महाविद्या है। इसलिए यह देवी हमारे कुल के लिए नहीं है, ऐसा कहना मानना भी बड़ी अज्ञानता की बात होगी। आज के वर्तमान में बड़े बड़े राजनेता, प्रतिष्ठित अभिनेता अभिनेत्री, बड़े बड़े उद्योगपति
इतना ही नहीं, कई सारे जाने माने धर्मगुरु भी माँ बगलामुखी से जुड़कर उसकी शरण में दिखाई देते हैं, क्योंकि माता बगलामुखी सिर्फ भाग्य को जगाने वाली, जागृत रखने वाली ही नहीं, बल्कि जो भाग्य में नहीं है वह भी सब कुछ देने वाली देवी हैं। ऐसी माता बगलामुखी की सतयुग से लेकर आज के कलयुग तक बड़ी महिमा ख्याति निरंतर प्रमाण के साथ प्रसार में कायम है। इस वीडियो के माध्यम से हम आपको माँ बगलामुखी की महिमा नहीं सुना रहे हैं, केवल आपके हित में, आपके लाभ का एक ऐसा आसान उपाय बता रहे हैं कि यदि इस उपाय के माध्यम से आप माँ बगलामुखी की कृपा से जुड़े रहने का प्रयास करते रहेंगे तो माता बगलामुखी धन से आपकी कैसी और किस तरह से झोली भरती हैं, इस बात का स्वयं ही अनुभव करते रहेंगे। इसके लिए रोजाना नियमित रूप से सिर्फ 5 मिनट का समय निकालकर माँ बगलामुखी इच्छा पूर्ति प्रार्थना पढ़ना शुरू कीजिए। यदि पढ़ना संभव ना हो तो सिर्फ ध्यानपूर्वक सुनने का प्रयत्न कीजिए। रोज सिर्फ सुनना भी बहुत हित में रहेगा। यह बगलामुखी इच्छा पूर्ति प्रार्थना गूगल पर या यूट्यूब पर सर्च करके भी आप सुन सकते हैं रोजाना। और धन के लाभ हेतु आप जब भी अपने पास के धन का निवेश करते हैं अथवा बगलामुखी माई की कृपा से आपको जो धन की प्राप्ति होती है, उस समय कुछ मात्रा में धन राशि अवश्य ही माँ बगलामुखी का जो सेवा कार्य निरंतर चलायमान है, जिसकी संक्षिप्त में जानकारी आगे इसी वीडियो में आपको स्क्रीन के ऊपर दिखाई देगी, उसमें दान स्वरूप में कुछ न कुछ देते हुए माँ बगलामुखी की सेवा में बने रहें। इससे आपको क्या लाभ होता है यह कहने सुनने की बात नहीं है। माँ बगलामुखी का कृपा चमत्कार स्वयं ही अनुभव करने की बात है। अभी आगे वीडियो में माँ बगलामुखी इच्छा पूर्ति प्रार्थना संपूर्ण सुनकर माँ बगलामुखी का शुभ आशीर्वाद का अवश्य लाभ लेना। और आज आपके भाग्य से ही यह जो उपाय आपके हाथ लगा है उसे आजमाते हुए जीवन में निरंतर स्वयं को भाग्यशाली ही बनाए रखना। दर्शन से बिगड़े काम बनाने वाली, हवन से बगलामुखी दुख हटाने वाली, कलयुग में तंत्र से काट कराने वाली, तुम ब्रह्मास्त्र महाविद्या महाशक्तिशाली हो, तुम ब्रह्मास्त्र महाविद्या महाशक्तिशाली। जय माँ बगलामुखी तुमसे प्रार्थना यही, इच्छा पूर्ति में मेरी बाधा कोई आए नहीं। जय माँ बगलामुखी तुमसे प्रार्थना यही, इच्छा पूर्ति में मेरी बाधा कोई आए नहीं। इच्छा पूरी करो माई बगलामुखी,
शत्रु कोई मुझको ना कर पाए दुखी। सामने तुम्हारे काल की गर्दन झुकी। काल भी डरता है तुमसे माता बगलामुखी। काल भी डरता है तुमसे माता बगलामुखी। जय माँ बगलामुखी तुमसे प्रार्थना यही। इच्छा पूर्ति में मेरी बाधा कोई आए नहीं। जय माँ बगलामुखी तुमसे प्रार्थना यही। इच्छा पूर्ति में मेरी बाधा कोई आए नहीं। राज सत्ता देने वाली माता बगलामुखी। नाम शोहरत देकर करती हो सुखी। श्री राम नाम चालीसा से पाती हो खुशी। सुनाऊं मैं राम नाम ना करना दुखी। हो सुनाऊं मैं राम नाम ना करना दुखी। जय माँ बगलामुखी तुमसे प्रार्थना यही। इच्छा पूर्ति में मेरी बाधा कोई आए नहीं। जय माँ बगलामुखी तुमसे प्रार्थना यही। इच्छा पूर्ति में मेरी बाधा कोई आए नहीं। विद्या संग बगलामुखी न्याय देने वाली। रोग ऋण शत्रु जड़ से मिटाने वाली। श्री विष्णु जी का संकट दूर करने वाली। तुम माता पीताम्बरा हो चमत्कार वाली। हाँ तुम माता पीताम्बरा हो चमत्कार वाली। जय माँ बगलामुखी तुमसे प्रार्थना यही। इच्छा पूर्ति में मेरी बाधा कोई आए नहीं। जय माँ बगलामुखी तुमसे प्रार्थना यही। इच्छा पूर्ति में मेरी बाधा कोई आए नहीं। श्री राम जी को विजय श्री देने वाली। श्री कृष्ण की इच्छा पूरी करने वाली। त्रिपिंडी में स्वयंभू प्रकट होने वाली। माता बगलामुखी धन से झोली भरने वाली। हाँ माता बगलामुखी धन से झोली भरने वाली। जय माँ बगलामुखी तुमसे प्रार्थना यही। इच्छा पूर्ति में मेरी बाधा कोई आए नहीं। जय माँ बगलामुखी तुमसे प्रार्थना यही। इच्छा पूर्ति में मेरी बाधा कोई आए नहीं। शिव जी की महाकाली तुम महाविद्या वाली। माई बगलामुखी किस्मत को बदलने वाली। श्री सप्तशृंगी चालीसा से प्रसन्न होने वाली। दश महाविद्या में अष्टम है शक्तिशाली। हो दश महाविद्या में अष्टम है शक्तिशाली। जय माँ बगलामुखी तुमसे प्रार्थना यही। इच्छा पूर्ति में मेरी बाधा कोई आए नहीं। जय माँ बगलामुखी तुमसे प्रार्थना यही। इच्छा पूर्ति में मेरी बाधा कोई आए नहीं। जय माँ बगलामुखी। जय माँ बगलामुखी। जय माँ